रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. दिवसाची सुरुवात तुम्ही बघू शकता, सुंदर अशी झालेली आहे. त्याच्यामुळंच मनामध्ये एक सकारात्मकता तयार झाली आणि लगोलगच मी पूजा करायला घेतलेली होती. तर पूजा करताना नेहमी उदबत्ती, दिव्याचा प्रकाश आणि छोटीशी शांत प्रार्थना ह्याच्यामुळं ना खरंच खूप दिवस छान जातो आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. तर आपण आता पुढच्या तयारीला लागलेलो आहोत. तर ते म्हणजे मी आज मिसळ करायचा बेत केलेला होता. मिसळची बेसिकच अशी रेसिपी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. नॉर्मल कांदा जो आहे तो मी भाजून घेते. खोबरं माझ्याकडे खिसलेलं होतं, त्याच्यामुळं मी काय खोबरं इथे भाजलेलं नाही. आणि मिसळ करत असतानाच मला एक सुविचार किंवा एक माझं मत सांगायचं आहे. ते म्हणजे असं की नाव ठेवणे सोपं असतं नाही का, परंतु तेच नाव कमवणं हे फार कठीण असतं. कारण का प्रत्येक कष्टाचा जो दिवस असतो तो आपण स्वतः पाहिलेला असतो, तो समोरच्याला माहीत नसतो. त्यामुळे त्यांना फक्त दिसताना आपलं यशच दिसतं. त्याच्यामुळंच जो कष्टामध्ये गेलेला दिवस असतो किंवा गरिबीत गेलेला जो दिवस असतो तो फक्त आपल्याला माहीत असल्यामुळे ना, लोक काय बोलतात, काय लोकांना वाटतं, त्याच्यावरती विचार करून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपला विकास घडवण्याकडे लक्ष जर दिलं तर ते खूप आपल्याला फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. आणि बघा ना, आपल्याला समाधानी राहण्याशी मतलब आहे. कारण का मन जर समाधान असेल, मनात जर समाधान असेल तर आपल्याला कुठलीही गोष्ट असू द्या तिथेही आपल्याला ते समाधानच भेटणार आहे. त्याच्यामुळं हे आपल्याकडे नाही, ते आपल्याकडे नाही, किंवा त्याच्याकडे हे आहे किंवा त्याच्याकडे ते नाही, हा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहून जीवन जगणं हे फार महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. कारण का आजच्या जगामध्ये जर बघायला गेलं तर जे ते आहे ते धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकजण कशा ना कशाच्या मागं लागलेलंच आहे. पैसा कमवायला, पैसा कमवते तर वेळ नाही, छंद जोपासायचा आहे तर पैसा नाही, कुठे काय तर कुठे काय. त्याच्यामुळे जे आहे ना त्याच्यामध्ये समाधानी राहून आपलं आयुष्य जर आपण जगलं तर कदाचित आपल्याला कसलंही दुःख येणार नाही आणि एक उदासीनताही येणार नाही. त्याच्यामुळं जे आहे त्याच्यामध्ये समाधान माना आणि आपलं आयुष्य हे जे आहे ते आपोआपच सुखकर होऊन जाईल. तर हा जो माझा विचार आहे तो तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपली मिसळ झालेली आहे, त्याच्याबरोबरच मी पावच्या ऐवजी पोळ्या करायचा विचार केला. आणि पोळ्यांची ही बेसिकच रेसिपी आहे, तरीही म्हटलं तुमच्यासोबत छोटंसं शेअर करूयात. तर मी इथं शेअर केलेलं आहे. आणि तुम्हाला हाचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. कारण का छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपल्याला मोठी काहीतरी गोष्ट साध्य होत असते. त्याच्यामुळेच कोणतीही गोष्ट असू द्यात, छोटी असू नाही तर मोठी असो, आपण आपलं कर्तव्य जे आहे ते पार पाडत राहिलो तर आपल्याला नक्की यश भेटतं किंवा आपल्याला नक्की जो आहे तो आनंद मिळतो. तर त्याच्यामुळेच एक चांगला विचार जो आहे तो अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण चांगलाच विचार करावा आणि त्याच्यामुळे नक्कीच आपलं भलंही होईल. आपल्याला आपल्या भोवताली सभोवताली निगेटिव्हिटी ही कधीच येणार नाही. त्याच्यामुळं जे आहे त्याच्यामध्ये आणि जसं आपण विचार करतो तसं आपलं वृत्ती किंवा आपलं सभोवतालचं वातावरण तयार होतं. त्याच्यामुळेच नेहमी आपण चांगला विचार करावा आणि वाईट विचार केला तर वाईटच घडणार, चांगला विचार केला तर चांगलंच घडणार. त्याच्यामुळे आपणच आपले काय म्हणतात जीवनाचा शिल्पकार आहोत. त्याच्यामुळे आपणच आपला चांगला विचार करावा. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला सुख किंवा जे शांतता आहे ती मिळून जाईल. त्याच्यामुळे नक्कीच एक चांगला विचार जो आहे तो अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. त्याच्यामुळे आपण चांगलाच विचार करावा असं मला वाटतं. बघा ना, तुम्ही फक्त कष्टामध्ये आणि आपल्या कामामध्ये मग्न जर राहाल तर तुमच्या सभोवताली वाईट विचारही येणार नाही. जसं की तुम्ही मुंगीला बघू शकता. आपण मुंगीचं बघतो, ती कधीही थांबत नाही. जे कंटिन्यू काम तिचं जे आहे ते चालूच ठेवते आणि तिचा जो उद्योग असतो तो फक्त काम करणं, काम करणं, काम करणंच असतो. आपण पण तेच जर आपल्या आयुष्यात ठेवलं, काम करणं, काम करणं, काम करणं, तर आपल्या सभोवताली किंवा आपल्या मनात छोटासुद्धा वाईट विचार येणार नाही. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. जर आपल्याला आपलं आयुष्य
सकारात्मक आणि आपल्याला आपल्या आयुष्याचा जर खरा शिल्पकार व्हायचा असेल तर दुसऱ्यांच्या किंवा लोकांच्या बोलण्याचं मनाला लावून घेऊ नका. नक्कीच आपला दिवस जो आहे किंवा आपलं आयुष्य जे आहे ते खूप चांगलं होईल. आणि आपण ह्या गोष्टींकडं खरंच लक्ष देणं गरजेचं आहे का? तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हे माझे विचार कसे वाटतात तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे बघा पोळी तयार झालेली आहे आणि पोळीची मी अशा प्रकारे वाफ काढून घेते, त्याच्यामुळे ना पोळी पटकन आपल्याला डब्यामध्ये ठेवून देता येते. तर आपलं जेवणही झालेलं आहे. दुपारी छान असं जेवण झालं. एक छोटीशी वामकुक्षी किंवा छोटीशी दुपारची डुलकी जी आहे ती घेतली आणि नंतर संध्याकाळच्या कामाला लागले. तर सहजच म्हणलं तुम्हाला माझ्या गॅलरीतली झाडं दाखवूयात. तर हे बघा छोटे छोटेसे रोपटे जे आहेत ते माझ्याकडे एवढेच ठेवलेले आहेत सध्या. अजून पुढं फ्युचरमध्ये वाढवेल मी. आणि चहा झाला आणि भेटू मग आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत